नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महसूल विभागाचा सुधारित आकृती बंद हा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय असून 20 वर्षानंतर महसूल प्रशासनाची रचना पूर्णपणे बदलली आहे. या निर्णयानुसार एकूण किती पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे? विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावर नवीन कार्यालय आणि पदे निर्माण करण्यात आलेली आहे आणि याबद्दलचा सुधारित आकृतीबंधाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. महसूल विभागातील सुधारित आकृतीबंध मंजुरी 35,876 पदे नवीन. महसूल विभागातील सुधारित आकृतीबंध मंजुरीबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हा नवीन आकृतीबंध मंजूर झालेला आहे. ज्यामध्ये शेवटची आकृतीबंधाची तारीख होती सन 2006. म्हणजे महसूल विभागातील शेवट जो पूर्वीचा आकृतीबंध होता तो सन 2006 मध्ये मंजूर झालेला होता आणि आता नवीन मंजुरी आलेली आहे 2 एप्रिल 2026 रोजी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की वाढत्या कामाच्या व्यापाला तोंड देणे आणि नागरिकांना जलद सेवा देणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण 35,876 नवीन पदे मंजूर झालेली आहेत. त्यापैकी 34,576 जी पदं आहेत ती नियमित स्वरूपाची आहेत आणि 1300 पदे ही बाह्य स्रोताद्वारे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये किंवा कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या जी आर नुसार विभागीय आयुक्त कार्यालयांची संख्या आहे 6. ही नवीन वाढीव 6 कार्यालये झालेली आहे. या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की महसूल विभागाच्या संदर्भातील 7 येथील शासन निर्णयान्वये 2053 व 2045 या लेखाशीर्षातून वेतन आहरित होणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता. शासकीय विभाग व त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 29/6/2017 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यास अनुसरून महसूल विभागातील मंजूर करण्यात आलेल्या पदांचा सर्वंकष आढावा घेऊन विभागाच्या महसुली कामे व बिगर महसुली कामात कालौघात झालेली मोठी वाढ विचारात घेऊन नवीन पदनिर्मिती किंवा अस्तित्वातील पदे व्यापक करणे या अनुषंगाने सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सुधारित आकृतीबंधासंदर्भात शिफारशी करण्यास्तव दिनांक 9/2/15 शासन आदेशान्वये श्री उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली होती. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचना, दांगट समितीच्या शिफारशी तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून सादर केलेले सुधारित आकृतीबंधाचे प्रस्ताव विचारात घेऊन विभागाने सुधारित आकृतीबंध प्रस्तावित केलेला होता. याबाबतच्या प्रस्तावास माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने दिनांक 9/1/26 रोजी संपन्न झालेल्या सन 26 मधील पहिल्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार महसूल विभागातील 34,576 नियमित व 1300 बाह्य स्रोतामार्फत भरावयाच्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट 1 मध्ये देण्यात आलेला आहे. राज्यातील 6ही महसूल विभागातील महसूल यंत्रणेतील सर्व कार्यालयातील विविध संवर्गातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार आता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. तर शासन निर्णय काय आहे? तर महसूल प्रशासनामध्ये यापुढे खालीलप्रमाणे संरचना असणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालये असणार आहेत 6. महसूल विभाग कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर ही विभागीय आयुक्तालये आहेत 6. जिल्हाधिकारी कार्यालये आहेत 36. अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्वतंत्र 17 आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालय 192. तहसीलदार कार्यालय 360 प्रत्येक तालुक्यामध्ये. अपर तहसीलदार कार्यालय 99. मंडल अधिकारी कार्यालय 2625. तलाठी कार्यालय 15,747 आहेत आणि ही एवढी पदं नव्यानं निर्माण झालेली आहेत. रायगड जिल्ह्यातील माथेरान या गिरिस्थान कार्यालय 2 पदे आणि मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी संभाजीनगर 7 पदे. प्रशासक उल्हासनगर शहर वसाहत पुनर्वसन कार्यालय 9 पदे.
कोकण भवन प्रशासकीय इमारतीसाठी साफसफाईसाठी पदे 15, बिनशेती किंवा अकृषी कामासाठी व शेतजमीन न्यायाधिकरणासाठीची पदे 111. उपरोक्त कार्यालयांना व त्या अंतर्गत आवश्यक असणाऱ्या पदांना उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे. उपरोक्त सर्व कार्यालयांसाठी शासनाने सुधारित आकृतीबंध तयार केलेला असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे विशद करण्यात येत आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासाठी नियमित 103 व बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 7, तसेच विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर व्यतिरिक्त इतर विभागीय आयुक्त कार्यालयांसाठी नियमित 95 व बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 7 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अस्तित्वात राहील. विभागीय आयुक्त कार्यालयातील पदांचा तपशील सोबतच्या परिशिष्ट 8 मध्ये देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अपर आयुक्त महसूल, अपर आयुक्त सामान्य व सह आयुक्त करमणूक कर ही पदे कार्यरत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अपर जिल्हाधिकारी निवड श्रेणी वेतन श्रेणी S27 या संवर्गातील अधिकारी ज्या पदावर कार्यरत आहेत त्या पदांचे नामाभिधान सह आयुक्त महसूल, सह आयुक्त सामान्य, सह आयुक्त अपील्स करमणूक असे राहील. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील ज्या पदांवर भाप्र असे संवर्गातील अधिकारी कार्यरत असतील त्या पदाचे नामाभिधान अपर विभागीय आयुक्त असे राहील. राज्यात सद्यस्थितीमध्ये 36 महसुली जिल्हे अस्तित्वात असून त्यात भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या, नागरिक क्षेत्र आणि खातेदारांची संख्या या बाबी पाहता मोठ्या प्रमाणावर भिन्नता आहे. याकरिता 36 जिल्ह्यांची विभागणी मोठे जिल्हे, मध्यम जिल्हे व लहान जिल्हे अशी करण्यात आली आहे. त्याचा तपशील परिशिष्ट 2 मध्ये देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांसाठी अधिकारी कर्मचारी यांचा खालीलप्रमाणे आकृतीबंध राहील. सदर पदांचा तपशील परिशिष्ट 9 प्रमाणे आहे. मोठ्या जिल्ह्यांसाठी नियमित 151 व बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 11 पदे, मध्यम जिल्ह्यासाठी नियमित 103 व बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 9 पदे, लहान जिल्ह्यासाठी नियमित 71 व बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 7 पदे आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्यालयी म्हणजे ठाणे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी या संवर्गातील पदे ही भारतीय प्रशासकीय सेवेमधील अधिकाऱ्यांमधून किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी या संवर्गातून भरण्यात यावीत. अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्वतंत्र या कार्यालयाची यादी परिशिष्ट 3 मध्ये देण्यात आली असून सदर कार्यालयासाठी खालीलप्रमाणे आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचा तपशील परिशिष्ट 10 प्रमाणे आहे. याची नियमित पदे आहेत 13. उपविभागीय अधिकारी कार्यालय एकूण 192 कार्यालयांची यादी परिशिष्ट 4 मध्ये देण्यात आली असून सदर कार्यालयासाठी खालीलप्रमाणे आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचा तपशील परिशिष्ट 11 प्रमाणे आहे. त्यामध्ये नियमित 11 आणि बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाचे 1 पद आहे. राज्यातील सर्व तहसील कार्यालयांची विभागणी त्या तहसील क्षेत्रात असलेली लोकसंख्या, गावांची संख्या, खातेदारांची संख्या या बाबी विचारात घेऊन मोठे, मध्यम आणि लहान तहसीलमध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्याचा तपशील परिशिष्ट 5 मध्ये देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे कर्मचारी वृंदाचा आकृतीबंध खालीलप्रमाणे राहील. त्याचा सविस्तर तपशील परिशिष्ट 12 मध्ये आहे. मोठ्या तहसीलकरिता नियमित 24 आणि बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 2 पदे, मध्यम तहसीलकरिता नियमित 23 व बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 2 पदे, लहान तहसीलकरिता नियमित 20 व बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 2 पदे अस्तित्वात आहेत. अपर तहसीलदार कार्यालयाची मोठे व लहान अपर तहसीलमध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे आणि त्याचा तपशील परिशिष्ट 6 मध्ये देण्यात आलेला आहे. सदर कार्यालयासाठी आकृतीबंध मंजूर करण्यात आला त्याबाबतचा तपशील परिशिष्ट 13 प्रमाणे आहे. मोठे अपर तहसील कार्यालय नियमित 12 पदे, लहान अपर तहसील कार्यालय नियमित 7 पदे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण महसूल विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयाव्यतिरिक्त खालील तक्त्यामध्ये काही कार्यालये नमूद केलेली आहेत आणि त्यांच्या समोर दर्शविलेल्या परिशिष्टानुसार पदे मंजूर करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील माथेरान गिरीस्थान, मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी संभाजीनगर, प्रशासक उल्हासनगर शहर व वसाहत पुनर्वसन कार्यालय, कोकण भवन प्रशासकीय इमारतीसाठी साफसफाईसाठी पदे, बिनशेती कामासाठी व शेतजमीन न्यायाधिकरणासाठीची पदे ही परिशिष्ट 14, 15, 16, 17, 18 मध्ये दर्शविलेली आहेत. क्षेत्रीय कार्यालयासाठी सद्यस्थितीत मंजूर आणि कार्यालय पदे सेवार्थ प्रणालीत समाविष्ट केल्याबाबत प्रत्येक आहरण व संवितरण अधिकारी यांनी पडताळणी करून घ्यावी. त्याप्रमाणे लेखा व कोषागारे संचालनालयाचे प्रमाणपत्र सादर करावे. क्षेत्रीय कार्यालय अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कार्यालय प्रमुखांनी करावा.
शासनाने वेळोवेळी निर्माण केलेली विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, अपर तहसील कार्यालय तसेच इतर कार्यालयांच्या पातळीवर स्थायी व अस्थायी पदे कार्यरत आहेत. त्या पदांचा विचार करून सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे. यापुढे स्थायी व अस्थायी पदांचा एकत्रित विचार करून आकृतीबंधात समाविष्ट केलेल्या निव्वळ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याचा प्रस्ताव वित्त विभाग शासन निर्णय 21/6/2006 नुसार विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनास पाठवावा. क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रस्तावित नियमित पदांमधील गट क मधील वाहनचालक संवर्गात एकूण 787 पदे मंजूर करण्यात आली असून सद्यस्थितीत नियमित कार्यरत असलेली पदे वगळून उर्वरित पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात यावी. तसेच या शासन निर्णयान्वये वाहनचालक हे पद मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येत असून सदर पद पदोन्नती, सेवानिवृत्ती अथवा अन्य कारणाने रिक्त झाल्यास ते बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात यावे. तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रस्तावित नियमित पदांमधील गट ड मधील शिपाई, नाईक, हवालदार, वॉचमन, स्वच्छक, उद्वाहक, मजूर या संवर्गातील एकूण 2,919 पदे मंजूर करण्यात आली असून सद्यस्थितीत नियमित कार्यरत असलेली पदे वगळून उर्वरित पदे बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजेच कंत्राटी पद्धतीने भरण्यात यावीत. तसेच या शासन निर्णयान्वये गट ड संवर्गातील शिपाई, नाईक, हवालदार, वॉचमन, स्वच्छक, उद्वाहक, मजूर ही पदे मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येत असून सदर पद पदोन्नती, सेवानिवृत्ती अथवा अन्य कारणाने रिक्त झाल्यास ते बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात यावे. सबब उपरोक्त परिच्छेदात नमूद केल्यानुसार वाहन चालक व गट ड संवर्गातील एकूण 3,706 पदे मंजूर असून त्यापैकी नियमित कार्यरत पदे जसजशी रिक्त होत जातील तसतशी ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची असल्याने सदर शासन निर्णयान्वये मंजूर केलेल्या 1,300 बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची पदांमध्ये सदर पदे समाविष्ट होतील. त्यामुळे वाहन चालक व गट ड संवर्गातील एकूण मंजूर पदावरील नियमित कर्मचाऱ्यांची पदे रिक्त झाल्यास सदरची पदांचा समावेश बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाच्या पदामध्ये होऊन बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाच्या पदांची संख्या 5,006 होईल. तसेच सदरची 3,706 पदे नियमित पदांमधून कमी होतील. सुधारित आकृतीबंधात मंजूर करण्यात येत असलेली क्षेत्रीय कार्यालयातील पदे फक्त महसूल प्रशासनाच्या कामासाठी मंजूर करण्यात येत आहेत. या पदांच्या आढाव्याकरिता निव्वळ महसुली कामांबाबत विचार करण्यात आलेला असून त्यात अन्य प्रशासकीय विभागाने दिलेल्या कामांचा समावेश नाही. उदाहरणार्थ रोह्यो निवडणूक, संजय गांधी निराधार योजना, पुनर्वसन, भूसंपादन इत्यादी. सद्यस्थितीत आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे व अन्य मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून अनेक कामे सोपवण्यात आलेली आहेत. अशा इतर प्रशासकीय विभागांच्या आस्थापनेवरील पदांचा आकृतीबंध संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग निश्चित करेल. महसूल प्रशासनात कार्यरत असलेल्या पदांसाठी मुख्यत्वे मागणी क्रमांक C1/2053 जिल्हा प्रशासन या प्रधान लेखा शीर्षाखाली वेतन, कार्यालयीन खर्च व प्रवास भत्ते इत्यादी अदा करण्यात येतात. यापुढेही उक्त प्रधान लेखा शीर्षाखाली सुधारित आकृतीबंधातील पदांचा वरील खर्च भागवणे आवश्यक राहील. 1 ऑगस्ट 2017 पासून करमणूक कर निरसित करण्यात आलेला आहे. करमणूक कर विषयक लेखा परिच्छेद, थकबाकी वसुली, न्यायालयीन प्रकरणे इत्यादी शिल्लक कामे करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात वाढलेली महसुली कामे व बिगर महसुली कामे यासाठी करमणूक कर विषयक 2045 या लेखा शीर्षांतर्गत असलेली 415 स्थायी व 36 अस्थायी पदे अशी एकूण 451 पदे 2053 या लेखा शीर्षांतर्गत पदांमध्ये सध्या असलेल्या कार्यालयात समायोजित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेवर स्वतंत्र अंतर्गत लेखापरीक्षा पथक निर्माण करण्यात आलेले असून या पथकाकडून जिल्हाधिकाऱ्यांचे अधीनस्थ सर्व महसूल कार्यालयांची म्हणजे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाशी संबंधित सर्व शाखांच्या जमा आणि खर्चाचे लेखांतर्गत लेखापरीक्षण करण्यात येईल. या कामासाठी नियुक्त करावयाच्या पदावर संचालक लेखा व कोषागार यांच्याकडून अधिकारी व कर्मचारी वेळच्या वेळी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी करावी. तर अशा पद्धतीनं राज्यामध्ये खालील नवीन कार्यालयांना व त्या अंतर्गत आवश्यक असणाऱ्या पदांना उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली आहे. सदर कार्यालयासाठी आवश्यक असणारा अधिकारी कर्मचारी वृंदांचा आकृतीबंध खालील प्रमाणे राहील. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, कार्यालयांची संख्या आहे 13, नियमित पदे कार्यालयांची संख्या आहे 11, नियमित पदे 13, बाह्य यंत्रणेमार्फत पद भरायचं नाही.
उपविभागीय कार्यालय आहेत 8 आणि नियमित पदे आहेत 11, बाह्य यंत्रणेद्वारे 1. तहसीलदार कार्यालय लहान, कार्यालयांची संख्या 2, नियमित पदे 20, बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची 2. अपर तहसीलदार कार्यालय स्वतंत्र लहान, कार्यालयांची संख्या 69, नियमित पदे 7, बाह्य यंत्रणेमार्फत 0. तर अशा पद्धतीनं हा नवीन GR 2 एप्रिल 2026 रोजी मंजूर झालेला आहे आणि त्यानुसारच आकृतीबंधामध्ये वाढ झालेली आहे, ज्यामध्ये प्रशासकीय कार्यक्षमता तसेच प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र मंडलाधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी निर्माण व्हावेत हे त्याचे फायदे आहेत. हजारो नवीन सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण विकासाला गती, महसूल कामकाजामुळे गाव पातळीवर पारदर्शकता वाढेल. तर अशा पद्धतीनं हा शासन निर्णय केवळ पदनिर्मितीपुरता मर्यादित नाही, तर तो प्रशासकीय सुधारणा, डिजिटल परिवर्तन आणि नागरिक केंद्रित शासन या 3 स्तंभावर आधारित आहे. महसूल विभागातील कामकाज आता अधिक सुव्यवस्थित, पारदर्शक आणि उत्तरदायी होणार आहे. तर अशा पद्धतीनं डिजिटल महसूल प्रणाली, सर्व प्रमाणपत्रे व जमीन अभिलेखे ऑनलाईन उपलब्ध होणार. भरती प्रक्रिया ही नवीन पदांसाठी राज्यभरात टप्प्याटप्प्याने भरती सुरू होणार आहे. प्रशिक्षण आणि कार्यशाळा, नवीन कर्मचाऱ्यांना ई-गव्हर्नन्स व ई-भू अभिलेख प्रणालीचे प्रशिक्षण दिले जाईल. तर या आकृतीबंधानुसार शासन निर्णयामध्ये महसूल आणि वन विभाग, त्याचबरोबर भूमी अभिलेख विभाग आणि मुद्रांक विभाग, निरीक्षक आणि सहाय्यक पदांची पुनर्रचना करून पदांमध्ये वाढ झालेली आहे. सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो अजित देशमुख, सहसचिव, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरीनं निर्गमित करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.